नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोळंबी सुका आणि ते कसं बनवायचं आहे चला पाहूयात। आता आपण कोळंबी साफ करून घेऊया अशा प्रकारे। हा धागा काढून घ्यायचा का? हा धागा जो काढलाय काळा तो काढणं फार जरुरीचं आहे। हा बघा, हा धागा जो आहे तो काढून घ्यायचा। कोळंबी ही नेहमी जेव्हा तुम्ही मोठी घ्याल त्यावेळेस त्याला व्यवस्थित साफ करणं फार जरुरीचं आहे। हा जो काळा धागा जो आहे हा मेन काढणं जरुरीचं आहे। हा पहा, मंडळी बघा, आता अशा प्रकारे आपण कोळंबी साफ केलेली आहे। चला त्याला आता आपण धुवून घेऊया। स्वच्छ अशी त्याला धुवून घेऊया। कोळंबी आता एकदम स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे। तर त्याचा आता नेक्स्ट अशी प्रोसेस तुम्हाला दाखवतो। अर्धा चमचा हळद टाकायची त्यात आणि 2 चमचे मसाला। त्याला बऱ्यापैकी आता मिक्स करून घेऊया। तिखट जेवढं तुम्ही खाता तेवढं तुम्ही टाकू शकता। आम्ही 2 चमचे त्याच्यामध्ये तिखट ॲड केलेलं आहे। घरचाच मसाला म्हणजे मिरची पावडर नाही आहे, ती घरी बनवलेला मसाला आहे। आणि आता याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ ॲड करा आणि हे 15 मिनिटं ठेवून द्यायचं असं कर। तर मीठ मसाला वगैरे सर्व तुम्ही जेव्हा मिक्स करणार तेव्हा याला 15 मिनटं आपण साईडला ठेवूया, जेणेकरून व्यवस्थित मीठ मसाला मिक्स होणार कोळंबीमध्ये। चला तर म्हणजे कोळंबी सुकं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कांदे घेतलेले चिरलेले बारीक चिरलेत, 2 कांदे, 2 टोमॅटो बारीक चिरलेले, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि लसूण ठेचलेला। याच्यामध्ये सर्व आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया। तेल आता बऱ्यापैकी गरम झालंय। आता याच्यामध्ये आपण लसूण टाकायचं। लसूण लाल होईपर्यंत थोडंसं त्याला परतून घेऊया। आता हलका हलका लाल, एकदम पण लाल नाही करायचा आपण लसूण,
थोडासा जरा त्याला परतून घेऊया. परतून झाला की त्याच्यामध्ये आता आपण कांदा ॲड करूया. बारीक चिरलेला, बारीक नाही चिरला आहे, थोडा मीडियमच चिरा, एकदम बारीक चिरू नका. कांदा जरा आपण परतून घेऊया. थोडं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे पटकन कांदा पटकन शिजेल. मीठ टाकल्यामुळे जरा कांदा लवकर शिजेल आणि थोडासा लाल होईपर्यंत त्याला परतून घेऊया. आता आपण मिठामुळे जरा पाणी जास्त लगेच सुटतं त्याला. बऱ्यापैकी लाल झाला तर त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो ॲड करूया. थोडासा गॅस थोडा फास्टच ठेवा, एकदम स्लो ठेवू नका. म्हणजे तुम्ही पाहू शकता आता कांदा बऱ्यापैकी शिजला आहे, थोडासा लालसर झाला आहे तो. याच्यामध्ये आता आपण टॅमॅटो ॲड करूया. आपण कोळंबीमध्ये पण मीठ ॲड केलेलं आहे, तर तुम्ही जर ॲड करणार असाल तर कांद्यामध्ये पण थोडंसं मीठ कमीच ठेवा, आता ते खार होणार. हे फक्त लक्षात ठेवा. थोडीशी त्याच्यात कोथिंबीर टाकायची. थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे याच्यामध्ये. आता थोडंसं झाकण लावून त्याला आपण थोडंसं 5 मिनटं शिजत ठेवूया. म्हणजे आता आपण झाकण काढून बघूया कसं शिजले ते. टॅमॅटो कांदा आपण जो शिजत ठेवला होता तो तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी शिजला आहे. आता आपण याच्यामध्ये कोळंबी ॲड करूया. अशा पद्धतीने कोळंबी ॲड करून त्याला बऱ्यापैकी मिक्स करून घेऊया. आपण जो कांदा टॅमॅटो शिजत ठेवला होता तो. तर कोळंबी बऱ्यापैकी मिक्स झाल्यावर त्याच्यात आपण चिंचेचं पाणी ॲड करूया. आता आम्ही नॉर्मली चिंचच खातो. तुम्ही मच्छीमध्ये काय ॲड करता, कोळंबी वगैरे काही कुठलीही मच्छी बनवा, चिंच का कोकमाचं आगळ, ते तुम्ही कमेंट करून सांगा. काही पण टाका. तुम्ही चिंच जर नसाल खात असाल तर कोकमाचं आगळ पण टाकू शकता. तुम्हाला जे आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. आता आम्ही पहिल्यापासून चिंचच खातो, त्यामुळे आम्हाला चिंचेची सवय झाली आहे, म्हणून आम्ही जास्त करून चिंचच वापरतो मच्छीमध्ये. आता आपण ते चिंच जी ॲड केली आहे ती बऱ्यापैकी कोळंबीमध्ये ते मिक्स करून घेऊया. त्याच्यात ते कोळंबीचं पाणी होतं ना ते टाकायचं. कोळंबी आपण त्याच्यामध्ये मिक्स केली होती मसाला वगैरे टाकून, त्याच्यामध्ये पाणी ॲड करून तेच मसाला वगैरे सर्व तो थोडासा याच्यामध्ये पाणी टाकून ते कोळंबीच्या याच्यामध्ये सुक्यामध्ये आपण ॲड करूया, जेणेकरून थोडं व्यवस्थित थिकपणा येईल त्याला. थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि त्याला शिजत ठेवूया 5 ते 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर दाखवते. आता तुम्हाला 10 मिनिटांनंतर मी परत दाखवतो. मंडळी आता पाहूया आपण आता कोळंबी शिजली आहे की नाही. झाकण काढू द्यायचं आता. वा, बऱ्यापैकी शिजली आहे. सुगंध फार छान आहे.
थोडंसं आम्ही त्याला पातळ, एकदम पण जाड नाही केलं आहे, एकदम सुकं नाही केलं, थोडंसं पातळ ठेवलेलं आहे. कारण की तुम्ही जर भाकरी किंवा चपाती जर बनवत असाल तर त्याच्याबरोबर खायला फार मजा येईल. त्याच्यावर कोथिंबीर टाका, थोडीशी कोथिंबीर ॲड करा. तुम्ही पण असंच करून बघा, छान होतं. आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं आहे. चला तर मंडळी, आजचा आपला व्लॉग इथेच थांबूया. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तो आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.